हां, पण पोराला धपकायचं नाही, दादागिरी नाही करायची. 10-5 जास्त जमले तर मी बघल, मी पोराला समजून सांगत दुसऱ्या ग्राउंडवर जा. बघितलं आपण पाटलांचं अनेक ठिकाणी जे आहे ऑक्शन करून महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि असं बऱ्याच ठिकाणी 1-2 किलोमीटरमध्ये बरेच असे समूह उभे राहतात आणि पाटलांचं ऑक्शन करतात, त्यांना पेढा भरवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत याचं आश्वासनसुद्धा महिला असतील, तरुण असतील आणि वयस्कर या ठिकाणी त्यांना देत असतात आणि मनोज जरांगे पाटलांचं ऑक्शन केल्यामुळे या महिलासुद्धा खूप खुश होतात आणि समाज मनोज जरांगेंपर्यंत पोहोचतो आहे. आंदोलनाला चांगला प्रतिसाद समाजातून मिळतो आहे. यामुळे मनोज जरांगे पाटीलसुद्धा अशा लोकांना टाळून पुढे जाण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. 2-4 लोक जरी असले तरी ते थांबून त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी सेकंड करतात. पाटील साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की तुम्ही सतत असे हात करत राहा, असं हात किंवा इकडून असा हात असतो काय, मी जास्त वेळ नाही करू शकत. हे तुम्ही कुठून करता? आंतरवाली सराटी जवळपास 40-45 तास झालं मी बघते तुमचे हात असेच आहे, दुखत नाहीत का? पुन्हा सुरू झालं मग. समाजाच्या लेकराच्या आनंदापुढं काय असतं? हेच जनता, हेच लेकरं सरकारचे सुद्धा आहेत. पण शारीरिक मर्यादाही असतात. काय नाही, शरीराला काय विचार करायचा आहे समाजाच्या सुखापेक्षा, समाधानापेक्षा? हे सरकारला कळत नाही. पण सकाळपासून 2-3 जखमा झाल्या तुमच्या हाताला. जाऊ द्या, हो द्या. खवळतो बी ते तरी बी लय प्रेम आहे आमचं एकमेकावर समाजाचं. लय मंदारे काम करतो जातीसाठी. सरकारला हेच कळणार. लय मोठा वर्ग लांब चालला सरकारपासून, लय मोठा वर्ग. त्यांनी आणखीनच शान व्हायला पाहिजे. मी विनंती करून सांगतोय, त्यांनी लय शान व्हायला पाहिजे. या समाजाचा सन्मान केला पाहिजे आरक्षण देऊन.